नमस्कार, मी ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी. आपण मागच्याच भागामध्ये करिअर या विषयावर बोलत होतो. आता करिअरमध्ये मी सांगितल्याप्रमाणे नोकरी करायची का व्यवसाय हा निर्णय झाला. त्यानंतर नोकरी करायची असेल तर ती सरकारी आहे का खाजगी क्षेत्रात आहे हा निर्णय झाला, किंवा व्यवसाय करायचा असेल तर तो कुठल्या क्षेत्रात व्यवसाय करायचा आहे हे करिअर फायनल झाल्यानंतर आपण ऍडमिशन कुठल्या ह्याच्यात घ्यायचं आहे हे निर्णय घेत असतो. आता तो ऍडमिशन घेत असताना सुद्धा अजून एक पॉइंट असा असतो की तो अभ्यास होणार आहे का नाही, म्हणजे किंवा त्याला अभ्यास कठीण असेल तर तो पेलणार आहे किंवा नाही ह्याचा एक निर्णय किंवा ह्याचा एक आपल्याला शोध त्याच्या पत्रिकेतून मिळत असतो, घेता येत असतो. मग त्या मुलाला जर कमी अभ्यासात जास्त मार्क्स पडणार असतील तर तो हुशार आहे असं समजून त्याला आपण चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतो. पण काही मुलांना जास्त काळ भरपूर अभ्यास करणं किंवा अभ्यास करून पास होणं अडचणी येत असतील, त्रास होत असतील तर अशा मुलांनी नाराज नाही झालं पाहिजे. कारण का तर त्याच्या पत्रिकेत जर चेक केलं बघितलं तर त्याला शॉर्ट कोर्स म्हणजे 4 किंवा 5 वर्षाचा मोठा अभ्यासक्रम घेऊन काहीतरी क्षेत्रात करिअर करण्यापेक्षा त्याला जर त्याच्या नशिबामध्ये एकदम शॉर्ट कोर्स करून 6 महिन्याचा वर्षाचा असा एखादा कोर्स करून सुद्धा त्याला त्याच्या त्या व्यवसायामध्ये यशस्वी होता येणार असतं. म्हणजे असं भरपूर मार्क पडले म्हणजे तो करिअरमध्ये यशस्वी झाला असंही कुणी समजायचं कारण नाही, आणि फार कमी मार्क पडले म्हणजे कुणीतरी आयुष्यात फेल झाला असंही कुणी समजायचं कारण नाही. प्रत्येकाचं करिअर हे वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीनं दिसत असतं. फक्त ते योग्य पद्धतीनं आपण जाणून घ्यायचं असतं, आणि ते करिअर जाणून घेतलं की आपण कमी मार्क असतील तरी सुद्धा समाजामध्ये एक मोठा मान सन्मान मिळवू शकतो, आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कमी मार्क पडले म्हणजे तो अयशस्वी झाला आणि भरपूर मार्क पडले म्हणजे तो यशस्वी झाला असं न समजता त्याच्या पत्रिकेमध्ये आपण जाणून घेतलं पाहिजे की त्याने कशामध्ये करिअर करायचं आहे. आणि तो मग कमी मार्क पडलेला असेल तरी सुद्धा तो त्याच्या करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करावा असं मी या निमित्तानं विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी आणि सर्व पालक यांना विनंती करतो की त्यांनी गोंधळू नका. तुम्ही योग्य पद्धतीने योग्य सल्ला घ्या आणि मुलाचं करिअर पक्क करा असं मी या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योतिष.